रामकृष्ण हरी महाराज, मला सांगा, मोठं दान, मोठी पूजा, पण मनामध्ये खोटं असेल तर याचा काही उपयोग आहे का? महाराज सांगतात, संत तुकाराम महाराज सांगतात त्यांच्या अभंगामध्ये, संत तुकाराम महाराज अभंग गाता, अभंग क्रमांक 267. महाराज म्हणतात, पहिले चरण म्हणतो महाराज, साकळ कृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. महाराज तर खूप महत्व सांगितले महाराजांना कन्यादानाविषयी. म्हणजे महाराज म्हणतात की कन्यादान हे अत्यंत मोठे पुण्यकर्म आहे. हे जगातील सर्वात महान मानलं जातं. लोक त्याला फार महत्व देतात. पण मला सांगा, महाराज म्हणतात, पण मोठं कर्म केल्यानेच सार्थक होतं का? नाही, त्यामागे शुद्ध मन आणि निस्वार्थ भाव असणे तितकाच गरजेचं आहे, असे महाराज म्हणतात. पुढचं चरण पाहूया. परितेन कळे या मुळा, वेईल कळो भोगा पुढा. म्हणजे महाराज म्हणतात या चरणात मूर्ख माणूस हे समजत नाही. ते फक्त बाहेर दिखाव्यामध्ये अडकतो, पण पुढे त्याला कर्माची फळे भोगावी लागतात. तेव्हा त्याला त्याची खरी जाणीव होते, असे महाराज म्हणतात. आचारता कर्म भरे पोटे राये धर्म. महाराज म्हणतात की काही लोकांनी धर्माच्या नावाखाली फक्त स्वतःचा स्वार्थ साधतात. कर्म आणि पूजा हे साधन नसून ते त्यांच्या उपजीविकाचे साधन बनते. ह्यामुळे त्यांची खरी श्रद्धा आणि निस्वार्थ भाव हरवून जातो. सत्य देव सावे ऐसे करुणी आपावे. महाराज ह्या चरण सांगतात की देव नेहमी खऱ्याखुऱ्याच्या सत्याच्या बाजूनेच उभा असतो. हे स्वतः एक वेळा आपण अनुभव पाहावे असे महाराजाला वाटते. खोटेपणा, ढोंग हे टिकत नसतो. ते एक दिवस उघडे पडत असते. असे शेवटी सत्याचाच विजय होतोय, बरोबर, असे महाराज सांगतात. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. म्हणजे महाराज म्हणतात अन्न, मान, सन्मान आणि धन हे सगळं प्रारब्धावर अवलंबून असतं. आपण किती प्रयत्न केले, किती धडपड केली, तरी जे नशिबामध्ये आहे तेच मिळतं. म्हणून माणसाने अहंकार बाजूला ठेवून पुढे चालावं, जीवन व्यवस्थित जगावं. तुका म्हणे सोसे सुख आता पुढे नासे. शेवटी चरणात तुकाराम महाराज सांगतात की जे सध्याच आपलं दुःख आहे, काही अडचणी असतात, जे काय असेल ते सहन करायला शिका तुम्ही. हे काय कायमचं राहणार नाही. पुढे नक्की सुखाचे दिवस येतील. माणसाने धैर्य धरावे आणि विश्वास देवावर ठेवावा आणि पुढे चालावे, असे महाराजांना सांगायचं आहे. म्हणजे अभंगाच्या पूर्ण अभंगातून असा संदेश येतो की कर्म मोठं असलं तरी भाव सुद्धा असणे गरजेचं आहे. धर्माचा दिखावा नको, सत्य महत्वाचं आहे. प्रारब्धावर सगळं मिळतं. दुःख तात्पुरतं असतं, असं महाराज सांगायचं. जय हरी विठ्ठल.